नमस्कार, मी प्रियांका नागरे. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज अक्षय तृतीया, तर लाडक्या बहिणींसाठी आज लकी दिवस आहे का? गिफ्टचा डे आहे का? किंवा लाडक्या बहिणींना 10वा हप्ता वितरित केला जाणार आहे का? असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे. कारण अक्षय तृतीयेचा दिवस संपत आला तरीही कोणतीही माहिती किंवा अपडेट समोर आली नाही. तर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत का? तर आपण एक पोल घेतला होता, त्यामध्ये विचारलं होतं की कोणत्या बहिणींना, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता जमा झाले आहे का, किंवा शासनाकडून कोणती अपडेट आली का? ही सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. तर लाडक्या बहिणींनो, शासनाकडून किंवा सरकारने कोणतीही माहिती दिली नाही. फक्त पाठीमागच्या आठवड्यामध्ये अदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की एका मुलाखतीमध्ये की या महिना संपायच्या आधी, हा महिना संपायच्या आधी लाडक्या बहिणींना पैसे वितरित होणार आहे. पण अद्याप त्यांच्या कोणत्या सोशल मीडिया हँडल असो किंवा कुठेही त्यांनी अजून अनाउन्समेंट केली नाही किंवा सांगितलं नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहे त्यांना 10वा हप्ता मिळणार आहे. आता मुख्य प्रश्न आहे की 10वा व 11वा हप्ता म्हणजे एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमा होणार का? पण त्या बाबतीत कोणतीही अपडेट नाही. कारण आपल्याला 8वा व 9वा हप्त्याचे पैसे एकत्रितपणे मिळाले होते, पण तशीही शक्यता असू शकते की एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे एकत्रितपणे सुद्धा येऊ शकतात. म्हणजे आपण पॉसिबिलिटी सांगू शकतो की हो, मिळू शकतात किंवा नाही. पण बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीपासून सुद्धा पैसे येण्यास बंद झाले आहेत, कारण ते निकषांमध्ये बसत नसतील किंवा अपात्र ठरत असतील. म्हणजेच तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी वाहन आहे, किंवा तुमची वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा जास्त आहे, किंवा तुम्ही संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर ज्या निराधार योजना आहेत त्या निराधार योजनेचा लाभ घेत आहे. आता शेतकरी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठीही ते सुद्धा आता नाराज आहेत, कारण त्यांना सुद्धा फक्त 500 रुपये सरकार देणार असं सांगितलेलं आहे. पण आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहे. पण एप्रिल महिन्याचा हप्ता कधी? किती दिवसांपासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहोत. आज अक्षय तृतीया, आज खूप मोठा सण आहे, तर लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. पण त्याबद्दल कोणतीही अपडेट आलं नसल्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच नाराज आहेत. कारण विरोधकांनी सुद्धा यावरती टीका केली आहे की लाडक्या बहिणींना महायुती सरकारने फसवलं आहे का? कारण पाठीमागे म्हणजे महायुती सरकारचे इलेक्शन होते त्यावेळेस लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये 2-2 हप्ते एकत्रितपणे येत होते. पण आता हप्त्याचे दिवस होऊन गेले तरी, दीड महिना उलटून गेला तरी लाडक्या बहिणींना कोणतेही अपडेट नाही किंवा पैसे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत. सरकारने स्वतः सांगितलं की लाडक्या बहिणींना मदत मिळण्यासाठी हे पैसे वितरित करण्यात येत आहेत, परंतु सध्या या सिच्युएशनमध्ये पैसे तर आलेच नाहीत. त्याबद्दल लाडक्या बहिणी नाराज आहेतच. प्लस आता बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा ठरत आहेत, जे निकषांमध्ये बसत नाहीत. जे पहिल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले होते, पण आता 3-4 महिन्यापासून त्यांचे सुद्धा पैसे येण्यास बंद झाले आहेत. तर सरकारला हा सवाल आहे की नक्कीच की लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना तरी पैसे कधी मिळणार आहे, कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. कारण लाडक्या बहिणी खूप दिवसांपासून वाट पाहत. ही लाडकी बहीण योजना सरकारने महिलांना मदत करण्यासाठी सुरू केली आहे की आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली असं सांगण्यात आलं आहे. पण वेळ होऊन गेली तरी, 1.5 महिना होऊन गेला तरी कोणतीही अपडेट न दिल्यामुळे लाडक्या बहिणींना आता प्रश्न आहे की हा महिन्याचे म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे व पुढील महिन्याचे पैसे एकत्रितपणे तरी मिळतील का? तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे व लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे. अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.